माननीय मुख्यमंत्री साहेब जी मला तुमच्याशी बोलायचं की आमदार बापूसाहेब पठारे यांची जरूर जरूर आपले ही सभा संपल्यानंतर तुम्ही जरूर बोला. ही पद्धत योग्य नाही आहे ना. पद्धत तुम्हाला जर खरंच बोलायचं असेल तर आपण नक्की देईल जरूर देईल. आपण बसा. बोला भारत माता की वंदे वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मंचावर उपस्थित नुकतेच पुढचे सभेला गेलेले आपले उमेदवार गिरीश बापटजी, शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे, खासदार संजय नाना काकडे, खासदार अनिलराव शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, आमदार बाबूराव पाचरणे, योगेशजी गोगावले, योगेशजी मुळीक, संजयजी भोसले, सिद्धार्थ दंडे, अजय भोसले, तुषार काकडे, मंचावर उपस्थित शिवसेना, भाजप, रिपाई, रासप या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आता जगदीश असं म्हणाला की त्याचा घसा बसलाय. जगदीश घसा बसला तरी हरकत नाही, काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहू नकोस. बंधू भगिनींनो, 23 तारखेला आपल्या सर्वांना लोकसभेकरता मतदान करायचं आहे. ही निवडणूक ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे. हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, हा देश कोण विकासाकडे नेऊ शकतो याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं, 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेस पक्षाने त्याच्या मित्रांनी राज्य केलं आणि या 60 वर्षामध्ये या भारताला त्यांनी जर काही दिलं असेल तर तो अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार याची एक अशी मालिका दिली की ज्याच्यामुळे भारत हा पाहिजे त्या प्रमाणात प्रगती करू शकला नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं काम झालं, या भारताच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचा जो प्रयत्न मोदीजींनी केला, या भारताला जो सन्मान मिळाला, मान मिळाला, अभिमान मिळाला, जगाच्या पाठीवर एक कणखर देश म्हणून ज्या प्रकारे भारत आज उभा आहे, बंधू भगिनींनो, एकीकडे 60 वर्ष आहेत आणि दुसरीकडे 5 वर्ष आहेत आणि या 5 वर्षाच्या कामावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब करण्याकरता ही निवडणूक आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, पुन्हा एकदा राहुलजींनी तोच आलाप या ठिकाणी मांडला. ते पुन्हा म्हणाले आम्ही निवडून आलो तर गरिबी हटवू. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाज का वाटत नाही. कारण बंधू भगिनींनो, राहुलजींच्या पणजोबांनी सांगितलं होतं गरिबी हटवू, हटली नाही, वाढली. राहुलजींच्या आजींनी सांगितलं होतं गरिबी हटवू, हटली नाही, वाढली. राहुलजींच्या वडिलांनी सांगितलं होतं गरिबी हटवू, गरिबी हटली नाही, वाढली. त्यांच्या आईने सांगितलं होतं गरिबी हटवू, हटली नाही, वाढली. आता राहुलजी काय खाऊन गरिबी हटवणार आहे? बंधू भगिनींनो, हे गरिबी हटवू शकत नाही. निवडणुका आल्या की केवळ घोषणा करायच्या. अलीकडच्या काळामध्ये तर राहुलजींचे भाषण जर आपण ऐकले, मला माहित नाही पुण्याला बहुतेक येऊन गेले ते, मी नागपूरला त्यांच्या भाषणाचा थोडासा संदर्भ बघितला, कशा प्रकारची भाषणं आहेत. मी तर असं एक दिवस असं म्हणालो की टीव्हीवर आपण सिरियल पाहतो, अनेक वेळा सिरियलच्या आधी एक सूचना येते की ही सिरियल काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे, कुठला संबंध आठवला तर तो योगायोग आहे, ही निवड मनोरंजना करताय.
अशी परिस्थिती आज राहुल गांधींच्या भाषणाची आहे. काही दिवसांनी ते भाषण करायला आले की टीव्हीवर स्क्रिप्ट येईल, हे भाषण काल्पनिक आहे, या भाषणाचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे, हे भाषण तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ऐका, तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हीच जबाबदार असाल, याकरता चॅनल जबाबदार असणार नाही, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतोय. अशा प्रकारची राहुलजींच्या भाषणाची परिस्थिती आहे. काय वाटेल ते सांगता तो. म्हणाले गरिबी हटवणार, कशी हटवणार, म्हणजे गरीबाला 72,000 रुपये देणार. अरे कुठनं देणार, त्यांना विचारलं कोणीतरी, म्हणाले सांगा कुठनं देणार, तुम्ही 72,000 रुपये गरीबाला देणार म्हणता. उत्तरच दिलं नाही, सांगू शकले नाहीत, कारण जी स्क्रिप्ट आली होती ती वाचून दाखवली होती, त्यामुळे माहितीच नव्हतं. मग चिदंबरम होते बाजूला, पत्रकारांनी चिदंबरम यांना विचारलं, हो चिदंबरमजी, तुम्ही देशाचे अर्थमंत्री राहिले, हे राहुलजी सांगतात 72,000 रुपये देणार, कोणाला देणार, कसे देणार, कुठून येणार. चिदंबरम म्हटले ते काय झालंय की आता 3-4 वर्षात जरा तिजोरीत पैसा येतोय आणि अजून 2-3 वर्षात पैसा येईल, मग तो आलेला पैसा मी वाटेल. अरे मोदींमुळे तिजोरीत पैसा येतोय तर तो वाटण्याकरता तुम्ही कशाला पाहिजे, मोदी आहेत ना, ते जनतेला देण्याकरता या ठिकाणी सक्षम आहेत. बंधू भगिनींनो, यांच्याकडे योजना नाही आहे. एकाने फार चांगलं वर्णन केलं, म्हणाले राहुल गांधींच्या योजना कशा आहेत. एका व्यक्तीला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, त्याला विचारलं की बाबा रे, हे 1 लाख रुपयाचं कर्ज तू कसं फेडणार. म्हणाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, ती कोंबडी 4 अंडी देईल, मग त्यातनं 4 कोंबड्या तयार होतील, मग त्या 4 कोंबड्या 16 अंडी देतील, मग त्यातनं 16 कोंबड्या तयार होतील, मग त्या 16 कोंबड्या 64 अंडे देतील, मग त्यातनं 64 कोंबड्या तयार होतील. असा करता करता 640 कोंबड्या तयार झाल्या की त्या विकतो आणि मग 1 लाखाचं कर्ज परत करतो. असा कोंबड्या विकण्याचा धंदा राहुल गांधींच्या घोषणापत्राच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे. बंधू भगिनींनो, हे निव्वळ या ठिकाणी थापा मारतात, बाता मारतात. या देशाच्या विकासामध्ये यांना कुठलाही रस नाही आहे. गरिबी दूर केली राहुलजी, तुमच्या पक्षानं गरिबी दूर केली, पण तुमच्या नेत्यांची चेल्या चपाट्यांची केली. सामान्य माणसाच्या गरिबीशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. आज तुम्ही बघा, गेले 5 वर्ष मोदीजींनी सातत्याने एक योजना जी आणली, गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी योजना, जनधन सारखी योजना, की ज्या माध्यमातून त्या 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं, ज्यांना बँकेसमोर गेलं तर चपराशी देखील बँकेत येऊ देत नव्हता. या 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी बँकेचं खातं मिळाल्यावर आमचे काँग्रेसी मित्र म्हणायला लागले की बँकेचं खातं मिळालं, कोणची मोठी गोष्ट झाली. जरा पोलीस तुम्ही मागे व्हा, काही प्रॉब्लेम नाही, नंतर मी त्यांना भेटणार आहे, तुम्ही मागे व्हा, काही त्यांची अडचण नाही आहे, त्यांना नंतर मागे घेऊन या, मागे मला त्या भेटतील. आणि मग काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी विचारलं, म्हणाले जनधनचं खातं मिळालं, कोणती गोष्ट या ठिकाणी झाली. खरं म्हणजे हे जनधनचं खातं मोदीजींनी का काढलं होतं हे नंतर लोकांना समजलं. जेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी राजीवजी असं म्हणाले होते की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला केवळ 15 पैसे मिळतात, 85 पैसे दलाल, व्यवस्था आणि भ्रष्टाचार खाऊन टाकते. मोदीजींनी सांगितलं मी जर दिल्लीहून 1 रुपया पाठवला तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, दलाल नाही, मध्यस्थ नाही, भ्रष्टाचार नाही. आणि जनधन आणि डीबीटीच्या माध्यमातून सगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या. परिणाम काय झाला, गेल्या 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये गरीबाला 80,000 कोटी रुपये हे त्या ठिकाणी मिळाले. कोणाकडे चक्रा मारण्याची गरज पडली नाही, कोणाची हातपाय जोडण्याची गरज पडली नाही, कोणाला दलाली देण्याची गरज पडली नाही. हे एक मोठं परिवर्तन या खात्याच्या माध्यमातून मोदीजींनी करून दाखवलं. आज आपण बघितलं असेल, स्वच्छ भारत अभियानासारखी एक योजना या देशात राबवली. गाव आणि शहर स्वच्छ तर झालेच, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं, या देशामध्ये मोदीजी ज्यावेळेस पंतप्रधान झाले, देशातल्या केवळ 45% कुटुंबांकडे शौचालय होतं, 55% कुटुंबांना शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना
त्या ठिकाणी बाहेर जावं लागायचं आणि त्याकरता एकतर रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा दिवस उजाडायच्या आत जावं लागायचं. इतर वेळी आवश्यकता पडली तर तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागायचा. आज परिस्थिती 5 वर्षात काय आहे? 5 वर्षामध्ये 45%.